आपले स्वामी बोलतात, "अरे, प्रत्येक मुक्कामात मी तुमच्या सोबतच आहे, काळजी नका करू." स्वामी लीला. स्वामी महाराज पृथ्वीवर सगुण रूपात भक्तांच्या कल्याणार्थ आले. मानवाने जीवन कसे जगावे हे शिकवण्यासाठी हे परब्रह्म मानव रूपात आले. अक्कलकोटमध्ये कधीकधी ही करुणाघन आई तिच्या लेकरांच्या कल्याणासाठी आजूबाजूच्या गावोगावी जात असे. तेथे ती दरबार भरवीत असत. ह्या दरबारात न्याय होत, दुःखितांचे दुःख दूर होत. जो जी इच्छा घेऊन येई त्याला तसे स्वामी तथास्तू बोलत. असो, असेच एके दिवशी स्वामींचा दरबार मैंदर्गी नावाच्या गावाच्या बाहेर नाथांच्या मठात भरला होता. सोबत साधारणपणे 150-200 सेवेकऱ्यांचा ताफा होता. असंख्य दुःखी पीडितांचे गर्दी झाली. स्वामी त्यांचे प्रश्न मार्गी लावत होते. पण तेथे एक गैरसोय होती. त्या परिसरात एकच विहीर होती. त्या विहिरीला पायऱ्या होत्या. विहिरीला भरपूर पाणी होते, पण इतक्या लोकांनी वापर केल्यामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली होती. 2-3 दिवस झाले. तेथील मुख्य मंडळींनी स्वामींना विनंती केली की आपण मुक्काम पुढे हलवावा. तेव्हा स्वामी हसून बोलले, "अरे, प्रत्येक मुक्कामात मी तुमच्या सोबतच आहे, काळजी नका करू." आणि दुर्लक्ष केले. पण पुढे पाण्याचा खूपच वास येऊ लागल्याने आणि चांगल्या पाण्याचा काहीच बंदोबस्त होत नव्हता हे बघून तेथील सेवेकरी दूरवर असणाऱ्या विहिरीजवळ जाऊन स्नान करू लागली. मग मात्र करुणाघन स्वामी आईचे हृदय कळवळले. स्वामी आपल्या आसनावरून उठले. त्यांनी एक काठी हातात घेतली आणि विहिरीजवळ आले. स्वामींनी ती काठी पाण्यात बुडवली आणि नाकाला लावली. दुसऱ्या वेळेला पुन्हा तीच काठी पाण्यात बुडवली आणि तेथील वडाच्या झाडाच्या बुंध्याला लावली आणि ताडकन निघून गेले. हे बघून सर्वांनाच जरा गोंधळल्यासारखे वाटले. क्षणभर कोणालाच काहीच कळेना. तोच तेथील एका सेवेकरी पायरीने विहिरीत उतरला. त्याने विहिरीतील पाण्याची चव घेतली तर आश्चर्य असे की ते दुर्गंधीयुक्त पाणी पूर्वीसारखे शुद्ध नितळ झाले होते आणि तो अतिशय आनंदाने नाचू लागला. हे बघून बाकी इतर लोकांनी पण पाण्याची चव घेतली तर दुर्गंधी पूर्णपणे निघून गेलेली. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. स्वामींच्या कृपेने अशुद्ध पाणी शुद्ध झाले. स्वामी नामाच्या जयजयकाराने सर्व परिसर दुमदुमला. धन्य आहात स्वामी, धन्य तुमची अगाध लीला. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामीबोध. स्वामी भक्त हो, आपण खरोखर नशीबवान आहोत की आपणास प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा लाभली. आपण खरोखर नशीबवान आहोत की स्वामी लीलांचे आज आपणास श्रवण होते आहे. जो अनंत कोटी ब्रह्मांडांचा मालक आहे तो आपल्यासाठी पृथ्वीवर सगुण रूपात आला. येथे त्याने असंख्य लीला केल्यात. आजही तो आपल्याला ह्या लीलांच्याद्वारे संकेतातून थेट मार्गदर्शन देतो आहे, कारण ते गुरुतत्व आहे. असो, वरील प्रसंगातून स्वामी आजच्या पिढीला काय संकेत दिले आहेत याचे जरा मनन करूया. वरील प्रसंगातून स्वामी सांगतात की पाणी हे आपल्या मनाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण बाळे म्हणून जन्माला आलो तेव्हा आपले मन हे पाण्यासारखे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते. हे मन सतत स्वामी भावनेवर स्थिर होते. लहान बाळ बघा ना, किती निरागस असते. पण आपण जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे बाह्य जगतात आपले मन रमत गेले आणि स्वामी भावनेपासून दूर होत गेले. कालांतराने स्वामी भावनेची जागा अहंकारने घेतली. वरील प्रसंगात काठी हे अहंकाराचे प्रतीक आहे आणि या अहंकारमुळे मनाला विविध विकारांची एक प्रकारची दुर्गंधी आली. जीवनात दुःख येऊ लागले. शेवटी सर्व सांसारिक वस्तूत भेटून पण त्यात समाधान नाही, शांती नाही याची जाणीव झाल्याने मानवाने स्वामींना प्रार्थना सुरू केली आणि ही करुणाघन आई स्वामी माऊली स्वतः त्याच्या जीवनात आली. कारण स्वामींनी तसे आश्वासन दिले की तुझ्या प्रत्येक मुक्कामात मी तुझ्या सोबत आहे, काळजी नको करू. आणि वरील प्रसंगात सांगितल्याप्रमाणे हे गुरुतत्व अहंकाररूपी काठीने झोडपलेल्या मनाला वडाच्या झाडाच्या बुंध्याला लावतात, म्हणजे स्वामीचरणी झुकवतात. त्या मनाला भक्तीचा उपहार देतात. येथे वडाचे झाड म्हणजे हा संसार आणि त्याचा बुंधा म्हणजे स्वतः निर्गुण निराकार चैतन्य स्वरूप स्वामी होय. असो, थोडक्यात आज जर आपला कोणी अपमान करत असेल, अहंकार दुखवत असेल तर निश्शंक रहा, कारण स्वामीच त्याला बुद्धी देत आहेत हा विवेक ठेवा. कारण स्वामी आणि आपण यामध्ये अहंकाराच्या भिंतीचा खूप मोठा अडथळा आहे. स्वामी आपल्याला दुःख देत असेल तर आपल्यातील भक्ती अजून बळकट व्हावी म्हणून, कारण भक्ताची भक्तीच स्वामींची खरी शक्ती आहे. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद स्वामी.